बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। या घडीची एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी। मालेगाव बॉम्बस्फोटातून निर्दोष सुटल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहित यांनी मोठे गौप्यस्फोट केल्यानं खळबळ उडाली। साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांनी कोर्टात दिलेलं लिखित उत्तर आता समोर आलंय। सुनावणीनंतर आणि निकालाआधी कोर्टानं साध्वी, पुरोहित आणि इतर आरोपींना लेखी निवेदन करायचं असल्यास तसं करण्याची परवानगी दिली होती। यामध्ये कर्नल पुरोहित यांनी सर्वात पहिला आरोप शरद पवारांवर केला। यामध्ये अनेक मोठ्या अधिकाऱ्यांची नावही घेण्यात आली। तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे, सहायुक्त परमवीर सिंग यांनी जाणीवपूर्वक सापळा रचून आपल्याला अडकवल्याचा खळबळजनक आरोप कर्नल पुरोहित यांनी केला। धक्कादायक म्हणजे यामध्ये राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदा हिंदू दहशतवाद असा शब्दप्रयोग केल्यानंतर मालेगाव बॉम्बस्फोटाचं षडयंत्र रचण्यात आल्याचा दावा कर्नल पुरोहित यांनी केला। यानंतर साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांना अडकवण्यात आल्याचा आरोप कर्नल पुरोहित यांनी केला। तसंच साध्वी प्रज्ञा यांनी आपल्याला पंतप्रधान मोदी, सरसंघचालक मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांची नावं या षडयंत्रामध्ये गोवण्यास वारंवार दबाव टाकण्यात आल्याचंही म्हटलंय। साध्वी प्रज्ञा, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी ज्या पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप केले तर त्या सर्वांशी आम्ही संपर्क साधला। एटीएसचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त परमवीर सिंग, तत्कालीन तपास अधिकारी सचिन कदम यांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिला। आणखी एक तत्कालीन तपास अधिकारी रमेश कुलकर्णी हे विदेशात असतात, त्यांच्याशीही आम्ही संपर्क साधला, त्यांनी फोन उचलला नाही। याशिवाय तपास अधिकारी अरुण खानविलकर यांनाही प्रतिक्रियेसाठी फोन केला असताना त्यांनी फोन उचलला नाही। साध्वी प्रज्ञा यांनी जे आरोप केले त्यात अजिबात तथ्य नाही अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे। त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधला आमचा प्रतिनिधी सोमेश कोलगेनं। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या खासदार आणि फ्लोअर लीडर सुप्रियाताई सुळे आहेत। काय सांगाल सुप्रियाताई, आज जो आरोप होतोय साध्वी प्रज्ञा सिंग यांचं जे स्टेटमेंट होतं न्यायालयातलं ते बाहेर आलेलं आहे आणि त्यात असं सांगितलं गेलंय की त्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर छळ झाला, त्यात परमवीर सिंग होते, हेमंत करकरेंवरही आरोप करण्यात आलेले आहेत। त्यासोबतच दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्नल पुरोहितांचं असं स्टेटमेंट आहे की भगवा दहशतवाद हा शब्द शरद पवारांनी वापरला आणि त्यानंतर ही केस तयार करण्यात आली। कुठे वापरला? एव्हिडन्स काय? कुठे वापरला? मी तरी आयुष्यात ऐकलेला नाही। पण हे जे वारंवार सांगितलं गेलेलं आहे की शरद पवारांकडून भगवा दहशतवाद किंवा हिंदू दहशतवाद या शब्द कोण म्हणते वारंवार? एव्हिडन्स काय? कुठे बोललेत? काय बोललेत? सांगा तर। त्यांचं म्हणणं कुठल्या तरी पुण्याच्या सभेमध्ये। कुठे एव्हिडन्स काय त्याचा? मी तरी ऐकलेला नाही। पण या संदर्भात जे आरोप झाले त्यावेळेसच्या नेत्यांवर किंवा सगळ्या सरकारवर की मालेगावच्या ब्लास्ट केसचा जो निकाल आला आता असा एकदम वेगळा, या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल की असं सगळं का घडलं आणि हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद नेमकं कोणी शब्द वापरले पहिला? मला नाही माहिती, मला खरंच माहिती नाही यातली कोणी पहिला वापरला, दुसरा। शरद पवारांनी तो शब्द वापरला नाही हे मी तुम्हाला जबाबदारी, कारण का मी ऐकलेलं नाही, मी कुठे वाचलेलंही नाही। त्याच्यामुळे कुठून हे मॅन्युफॅक्चर गोष्टी करतात आणि 2008 आपण 2025 मध्ये आहोत आणि कधी त्याचं रिपोर्टिंग वर्तमानपत्रात झालं नाही, चॅनलवर झालेलं नाही, माझ्या ऐकण्यात मी तरी कधी ऐकलेलं नाही। या केसशी संबंधित जे सगळे आरोपी आहेत त्यांच्याकडून आता जे सांगितलंच आहे त्यानुसार साध्वी प्रज्ञा सिंग म्हणतात की नरेंद्र मोदींना फसवण्यासाठी माझ्यावर प्रेशर होतं, नरेंद्र मोदींना जेलमध्ये टाकायचं का, त्यांना वेश्या म्हटलं गेलं, त्यांचं कस्टोडियल टॉर्चर झालं, अशा स्वरूपाचं स्टेटमेंट त्यांनी मॅजिस्ट्रेट समोर दिलं होतं। ते आता खटला बंद झाल्यामुळे बाहेर आलेलं आहे। मला खरंच यातलं माहिती नाही। एकतर कारण मी ही केस स्वतः फॉलो केलेली नाही आणि त्या काळात कुठे काय झालं ह्याची उत्तरं तीच लोक देऊ शकतात। मी कसं म्हणजे मी त्याच्यात नव्हतेच, त्याच्यामुळे मी कसं सांगणार? आता इन जनरल जो कस्टोडियल टॉर्चर बद्दलचे आरोप आहेत की परमवीर सिंगांचं नावही त्यात आले, त्यानंतर हेमंत करकरेंवर आरोप करण्यात आले की त्यांनी देखील या सगळ्यांचा छळ केला। विशेषतः साध्वी प्रज्ञा सिंग यांचा जो छळ झाला त्याविषयी त्यांनी लिहिले की त्यांच्यावर प्रेशर होता एटीएस कडून की तुम्ही नरेंद्र मोदींनाही आम्ही जेलमध्ये टाकणार आहोत, नरेंद्र मोदींना भेटण्यासंदर्भात त्यांच्यावर प्रेशर होतं। इंद्रेश कुमार RSSचे त्यांच्या संदर्भात त्यांच्यावर प्रेशर होतं की त्यांचं नाव घ्यावं। या सगळ्याबद्दल काय सांगाल? तत्कालीन त्यावेळेस सरकार तुमचं? मला नाही सांगता येणार, कारण काय एव्हिडन्स काय आहे मला माहिती नाही ना। काय एव्हिडन्स आहे का त्याचा या सगळ्याचा? आणि हेमंत करकरे हे या देशातले मातीशी जोडलेले इमानदार
म्हणजे महाराष्ट्राचं रत्न, देशाचं रत्न म्हणून हेमंत करकर यांकडे बघितलं जाते. दुर्दैव आहे की त्यांच्याबद्दल अशी भाषा कोणीही करते. हे खूप दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे की महाराष्ट्राचा अपमान आहे. या संदर्भात जे आरोपी सुटले त्यांच्याकडून जे आरोप केले जातात त्यावेळी सरकार तुमचं होतं, त्यावेळी तुमचं सरकार मग काय झालं, सरकार आमचं असलं तरी खरंय खरंच असतं ना. एव्हिडन्स काय या सगळ्या गोष्टीचा? उद्या मी म्हणीन तुम्ही मला असं बोलला, मला प्रूफ करायला लागेल ना की तुम्ही माझ्याबद्दल असं बोलला. म्हणजे कुठेतरी या सगळ्या मंडळींनी एव्हिडन्स द्यावा असं आहे किंवा असला पाहिजे. मला सांगू, या जुन्या गोष्टी आता बोलून काय उपयोग? वास्तवतेत जगूया ना थोडंसं. आत्ताचं वास्तव काय आहे? तुमच्याच आज चॅनलची हेडलाईन आहे की आनंद. तेव्हा पुरोहित यांचे जे काही शरद पवारांचं नाव घेऊन आरोप केलेले होते हे आरोप बिनबुडाचे असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.